विठू माऊली तू माऊली जगाची। आता आणि कोण आले ह्या वेळेला? आले विठू माऊली तू माऊली जगाची माऊली लेकाला बघून कधीतरी आनंद दाखव। आत ये तरी म्हणायचं। आनंद होण्यासारखं काय केलंयस तू? काय सांगायचंय ते सांग आणि निघ। हाऊस म्हणून नाही आलोय, तसं कारण आहे म्हणून आलोय। कारण तसं आहे म्हणा। माझा कैलास गेल्यावर आमची विचारपूस करायला एकदा तरी आलास का? आई आपली जिवंत आहे का मेली? आपली भावजय कशी आहे? पुतण्या कशा आहेत? आलास का विचारायला? माझा कैलास माझा कैलास हा जगदीश कधी तुझा होता की नव्हता? माझं व्हायला केलंयस काय तू? काहीतरी काम असणार तेव्हा आईची आठवण आली, नाही तर कशाला येते आईची आठवण? हे बघ, मला तुझ्याशी भांडायचं नाहीये। या बघ काय आहे ना ती एकदा सांगून मोकळा हो। नाही म्हणजे तुझ्या फायद्यासाठीच आला असशील, नाहीतर तुला बरं या घराची वाट दिसणार आहे? भाऊजी तुम्ही बसा ना। नाही बसतो वहिनी, आणि बरं आलं तू आलीच। इथं काय ऐकून घ्यायलाच तयार नव्हती। का? काय झालं? ज्या घरात पुरुष नसतो ना तिथे मुलांची काय अवस्था असते आपल्याला माहिती आहे। आणि जिथे दोन दोन मुली असतात ना तिथे किती अवघड असतं हे आज शिवाने सिद्ध करून दिलंय। अरे पाटील खानदानामध्ये ही अशी मुलगी, मुलगी म्हणजे काय वहिनी? लक्ष्मी। या तुझ्या मुलीला तू काय म्हणशील? माझी मुलगी असते ना तर चांगला सोडून काढलं असतं। ए थोबाड बंद करा। अगं हिला पुतणी म्हणून घ्यायची आता चार चौघांमध्ये लाज वाटायला लागले। ए जग्या, थोबाड बंद करायला सांगितलंय तुला म्या? इथं काय आगीत तेल वाटायला आलायस काय? आई आई तुम्ही थांबा जरा। भाऊजी आता काय केलंय शिवानीने? कोण शिवानी? अरे तुझ्या मुलीचं खरं नाव शिवानी आहे नाही का? तिला या नावाचा अर्थ माहितीये? हा माहितीये तिला? नुसता धिंगाणा घालणं माहितीये, जसा काल घातला थिएटरच्या बाहेर। परत जर ब्लॅक ने तिकीट विकली ना तर याद राख, आपल्या हिरोचा सिनेमा आहे, हाऊसफुल शो आहे। आता निघायचंय तू, निघायचं। चले चल चल बघतो काय? ए खाली बघ, ए चल। अरे आपल्या हिरोचा सिनेमा आहे, हाऊसफुल शो आहे, ब्लॅक ने कोणी तिकीट नाही विकणार। सगळी पब्लिक जमा झाली, नुसती नावं ठेवायला लागली। कोणाची मुलगी आहे? आई बापांनी हिला काही शिकवलंय की नाही? भाऊजी असं कसं होईल? शिवानी घरातच आहे हो। वहिनी अगं तुला काय वाटतं मी खोटं बोलतोय? अगं आईची शपथ घेऊन सांगतोय। ए माझी शपथ कशा बाई घेतो तू? आई तुम्ही थांबा ना। अहो भाऊजी तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, नाही म्हणजे तुम्ही दुसरंच कोणाला पाहिलं असेल। अहो शिवानी इथे घरातच आहे। ठीक आहे, जा जा आज जाऊन बघ आहे का? वंदे काय झालं? आहे यार वंदे, अगं असेल इथंच कुठं तरी, ती घरातच आहे शिवा। हो आई ती घरात नाहीये। हे बघ वहिनी, तुला तुझी मुलगी कशी राहते कशी वागते हे चांगलं माहिती आहे, पण आता मला हे सहन होणार नाही। आधीच एकतर इज्जत चव्हाट्यावर आली, त्यापेक्षा आपले संबंध नसलेलेच बरेत। हे बघ आई, तू मला माझ्या घराचा हिस्सा दे आणि मला मोकळं कर। चल। हिस्सा? कंचा हिस्सा मागतो रा तू? अरे हिस्सा मागायला काय केलंयस तू या घरासाठी? लाज नाही वाटत का रे तुला?
हिस्सा मागतोयस ते? चल चालू पड. हिस्सा मागतोय. लाज वाटत नाही मला? आणि मी जरी या घरासाठी काही केलं नसलं ना तरी तुम्ही राहताय ना इथे, राहताय ना, घेताय ना या घराचा फायदा. आणि हे तुला जर असं वाटत असेल ना की मला माहित नाही, मला सगळं माहिती आहे. त्या दिव्याचं एका श्रीमंत घराण्यात लग्न करतेस ना तू. त्या सासऱ्यांकडनं तुम्ही पैसा उकळण्याचा प्लॅन करताय, चांगलं माहिती आहे मला. वा? काय तुझ्या डोसक्यात चाललंय? लय चांगले विचार चाललेत. हे समजा वाकायसाठी इथं आलास? अरे नाही तरी तुला या घराचं सुख बघवतच नाही होय का? नाही निघायचं इथनं. येत नाही मी इथे परत, मलाही बोलू नका. हे बघ वहिनी, मी तुला 2 ऑप्शन देतो. एक तर मला या घराचा हिस्सा दे, नाही तर या घरासाठी दादानी जे डिपॉझिटचे पैसे ठेवलेत ते दे. आणि हे मिळालं ना तर मी तुमच्या आयुष्यातनं कायमचं निघून जाईल. आणि हो, दिव्याचं व्यवस्थित लग्न कर आणि या तुझ्या शिवाला आहे ना लगाम घाल. तुमच्या दोघींचं काय ठरतंय ना कळवा मला. आई, आई, हे वादळ परत आपल्या आयुष्यात यायला नको. हो, दिव्याच्या लग्नाची बोलणी झालीये. आता या माणसाने काही केलं तर? अगं वंदी, तो काय बी करणार नाही. तो काय करतोय? उगाच त्याच्या थोबाडाच्या वाफ आहेत त्या. तो करायला बसलाय. करून तर बघू दे. मी काय करते ती बघ. पण माझ्या पोरानं ते पैसे घरासाठी ठेवले होते. तेवढेच पैसे आहेत आमच्याकडे लग्नासाठी वापरायला. ह्यानं असा कब्जा केला तर काय करायचं? देवा, तूच मार्ग दाखव बाबा. आई चाय टाक ना जरा. कुठे गेली होतीस? अगं अर्जंट डिलिव्हरी होती. म्हणजे ती कार आली आणि ती कार चालूच होईना. मग शेवटी ते इंजिन काढून मला बदला. खोटं बोलू नकोस. अगं खोटं बोलू नकोस. पिक्चर बघायला गेली होतीस ना? तिथे त्या पोरांसोबत धिंगाणा घातलास, शिट्या वाजवल्यास, नाचत होतीस, मारामारी केलीस. खरं आहे ना हे? अगं ते होय, ते म्हणजे त्याचं तेच सांगते. अगं ती गाडी जी आहे ना, ती गाडी होती थिएटरच्या बाजूला. मग बस झालं शिवानी, ते त्या मवाली पोरांबरोबर फिरणं, धिंगाणे घालणं. तुझ्या मोठ्या बहिणीचं लग्न ठरलंय. तिच्या मागोमाग तुझं लग्न उरकून टाकायला हवं. पण हे असं वागत राहिलीस ना तर तुझं लग्न ठरणं राहिलं बाजूलाच, पण तुझ्या बहिणीचं ठरलेलं लग्न मोडायचं. अगं वंदी, काय बोलतेस तू? कुठला विषय कुठं घेऊन चाललीस? हा ना, माझा थिएटरला गेल्याचा आणि लग्नाचा काय संबंध आहे? हे तुझे धिंगाणे त्या मुलाकडच्या कानावर जरी गेले ना तरी संपलं सगळं. मला तर विचार करूनच भीती वाटते. वंदे, तुला ना कशाची तरी भीती वाटते. त्याचा राग त्या पोरीवर कशापायी काढतेस ग तू? वंदे, अगं किती दिवस बांधून ठेवणार आहेस तिला? अगं तिला बी आनंद घ्यायचा असतो. तिचं बी आयुष्य आहे की. वाद झालं आई. बाकीच्या मुलींनाही साध्या कपड्यात कामाला जात. अरे यांना सांगत होते मी, हिला असं वाढवू नका म्हणून. याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. पण नाही, आता आपण भोगतोय ना परिणाम. शिवानी, मी पाया पडते तुझ्या. या लग्नापासून लांब राहा. हे नातं तोडू नकोस. गरज पडली ना तर या घरापासून लांब राहा. थोडे दिवस असं समजेन मी, एकच मुलगी आहे माझी. वंदे, आई शिवा, कुठं चाललीस? ती बोलते आणि तू घरातनं निघालीस. ह्या बघ, तू जर घरातनं निघून गेलीस का नाही तर मी बी घरातनं निघून जाणार. ध्यानात ठेवायचं. हा शिवा,
लेकरा बाबाला दिलेलं वचन विसरलीस वय ग? आजे अगं मी आहे की तुझ्या बरोबर. मी कुठं नाही जात हा. खरंच तू नको जाऊ कुठे. आणि आता आईसाहेब चिडलाय. आता मी इथे थांबले तर राडा होईल ना उगाच. सोड ना, मी जाते. हा. कोणते कसलाही विचार न करता फडा 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 नुसतं बोलतीस. अगं तुझ्या पोटचा गोळा आहे ना ग त्यो. मग कसं बोलवतं तुला हे समज? आई अहो तिच्याच काळजीपोटी बोलते ना मी. पण तिला काही आहे का त्याचं? अहो रोज रोज हेच करायचंय का मी? आता ह्या सगळ्या गोंधळात ते जावई बापूंना पूजेचं आमंत्रण करायचं राहील. दिव्या हे बघा बरं ठीक. लग्नाच्या ह्याच्यात खूप होणार आहे आणि यार अशू थांब. give me my मला phone back. प्लीज बघू दे. काय बघायचं तुला? Then you have to tell me what you're doing tonight. No, you have No, to यार. write to What is this? word. Okay, one minute. हळू my phone. No. प्रिया प्लीज मला मला ते बघू दे. प्रिया थांब एक मिनिट. काय चाललंय हे? आई ती मला त्रास देते. प्रिया तुला माहितीये ना आशूचं आता लग्न ठरलंय. हो मग काय झालं? आमची मैत्री आहे ना. आमची मैत्री थोडी तुटणार आहे त्याचं लग्न ठरलंय म्हणून. मैत्री असली म्हणून काय आयुष्यभर एकत्र राहणार आहात का तुम्ही? तुझं लग्न होईल, तू तुझ्या सासरी जाशील, हो ना? मग तिथे असं वागून चालणार नाही. तिथे नीट वागायला लागेल, नम्रपणे वागायला शिका. पुरे आता हे सगळं. तू फोन दे त्याचा. आशू तू तरी आता लहान आहेस का रे? गाई मी तिला खूप वेळा सांगितलंय असं वागू नकोस. ती ऐकतच नाही. ती सारखी सारखी मस्ती करायला येते. मी काय करू आता? ती ऐकत नसेल तर तू लांब राहत जा. हो अर्थात. दिव्याचा फोन आहे. हॅलो. हा आशू. हाय दिव्या. हे बघ आता मी ऐकणार आणि तू फक्त बोलत राहा. हॅलो बोल ना. हा आईनी पूजा ठेवली आहे मंदिरात आपल्या दोघांसाठी. तर ती विचारत होती तू येऊ शकशील का? हा ऑफकोर्स येऊ शकतो. आलोच मी. हा मी ऍड्रेस पाठवते. ओके बाय. भाऊ आपला फोन आल्यावर कधी एवढ्या घाईने आलाय परत? अरे पण लक्ष्मण फोन कोणाचा आलाय? फोन आलाय. छान छान कळतंय मला काय चाललंय. आलोच मी. जाऊ. हो जाणार माहिती आम्हाला. आलोच. नाही पडत आहे. यांना सांगत होते मी हिला असं वाढवू नका म्हणून. याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. पण नाही, आता आपण भोगतोय ना परिणाम. शिवानी मी पाया पडते तुझ्या. या लग्नापासून लांब राहा. हे नातं तोडू नकोस. गरज पडली ना तर या घरापासून लांब राहा. थोडे दिवस असं समजेन मी. एकच मुलगी आहे माझी. शिवा कुठला स्क्रू टाईट करते? ते हे काय गाडीचा स्क्रू. शिवा ते स्क्रू तर मी कधीच टाइट करून ठेवले. उसका सर्विसिंग आपण की है. पर भाई तेरे दिल का स्क्रू किसी ने तो ढीला किया उसके बारे में सोच रही है ना तू? गप बसा काहीतरी फेकून मारेन आता. कामं करा गपचूप.
शिवा, कोणाच्या विचारात एवढी हरवलीयस हा? बस झाली फालतूगिरी, खरंच फेकून मारीन, कामं करा. बघा कसं चाललंय काहीतरी. जा ना, तुला काय नाही बोलणार, जा. शिवा, काय आहे ते आपलं आपण एक टेस्ट घेऊया. कसली शाळेत पाठव तुम्हाला. हे बघ, तुझ्या मनात त्याच्याबद्दल जे आहे ते खरंच आहे की नाही हे बघण्यासाठी टेस्ट. अरे तुमचं तर तुम्हाला काम करायला तर मी मारते, आता मी मारीन. थांब ना, थांब ना. हे बघ, हे बघ. आणतो. तुला तर मी ऐक, ऐक. हे संपायच्या आत जर तो आला तर तुझं त्याच्यावर प्रेम आहे. अरे कुणाबद्दल बोलताय तुम्ही? तोच जो आज येणार आहे. तुम्हाला कामधंदे नाही हा? पागल झाले तुम्ही. निघा काम करायला. मग कर ना चॅलेंज एक्सेप्ट. हे बघ शिवा, ऐक. तुझं जर कामात लक्ष नसेल ना तर आपल्या गॅरेजचा स्पीड 80 वरून डायरेक्ट 10 वर आहे. हा, म्हणून हा सायलेन्सर जी टेस्ट बोलतोय ना ती करणं गरजेचं आहे. हा हा काय? काय वाजी, कुठे चाललात? झालं कुठलं येणं दिसत नाही होय का कुठं चालले ते? विचारायलाच पाहिजे कुठे चाललंय. ए दिव्या, अगं ये की लवकर बाहेर. हिला एक मेकअप फसायला किती वेळ लागतोय. दिव्या, आले आले. आले आले म्हण. काय झाला का मेकअप फासून तुझा? अगे इतका वेळ लागतो काय मेकअप फसायला? हा, वाट बघत असतील ती माणसं. काय म्हणतील ती? बघू दे ग वाट. शिकायला नको का आता वाट बघायला? शिकायला नको का वाट बघायला? रेडी आहेस का तू? अगं इकडे 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 या. मारणार नाही ना? इकडे या. जर तो आला नाही तर तुम्ही सगळ्यांनी मला 500 रुपये द्यायचे. चालेल. पण जर तो आला तर तू आम्हाला 500 नाही, तू आम्हाला बिर्याणी द्यायची खायला. बिर्याणी पार्टी. चल डन. घेऊन ये. आरामात. पाडशील. मी थांब दादा. हे बघ, हा हा. आरामात. तर तुझ्यामुळे 500 रुपये जायचे आपले. अरे बाकी आहे बोलले ना, अजून केवढं बाकी आहे बघ. भाई तिचं पण लक्ष आहे का? काच पुसून बघते मागे. असणारच ना लक्ष बाई.
बिर्याणी 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 पार्टी कुठे कल्टी का मारते? बिर्याणी खायला पैसे लागणार ना, पैसे ते घेऊन येते. हा हा